हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे घरच्या घरी हॉटेल स्टाईल एकदम मस्त असे पालक पनीर कसं करायचं ते पाहणार आहे। एकदम पौष्टिक आणि एकदम छान अशी भाजी आपण बनवलेली आहे, एकदम टेस्टी। नक्की या पद्धतीने करून बघा, साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच टेस्टी, एकदम हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी छान झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, एक जोडी पालक मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा पालक आपण थोडासा पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे। गरम पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी कढईमध्ये, त्यामध्ये 2 चमचे साखर घातलेले आहे। साखरेमुळे इथे पालकचा रंग हिरवा असाच राहतो। इथे बघा 2 चमचे साखर घातलेले आहे। थोडंसं पाणी गरम झालं की त्यामध्ये पालक घालून घ्यायचा। छान असं पाणी गरम झालेलं आहे, पाण्याला उकळी यायला लागलेली आहे। आता त्यामध्ये सगळा पालक मी घालून घेतलेला आहे आणि छान असं झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे। इथे बघा 2-3 मिनिटं पालक शिजवून घेतलेला आहे। आता हा आपण थंड पाण्यात काढून घ्यायचा आहे, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि हा काळा पडत नाही पालक, त्यामुळे थंड पाण्यात काढायचा। असा हिरवागार राहतो, काळा पडत नाही। मी इथे पातेल्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे, फ्रीजचं थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपण पालक काढून घ्यायचा। इथे बघा मी पालक सगळा काढून घेतलेला आहे। आता याच्यातलं पाणी नितळून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक काढून घ्यायचा आणि वाटण करून घ्यायचं। इथे बघू शकताय, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी नितळून पालक काढून घेते। सगळा पालक मी इथे काढून घेतलेला आहे पाणी नितळून। त्यामध्ये 2 हिरवी मिरची मी घातलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला हिरवी मिरची। तुम्हाला कोथिंबीर हवी असेल तर कोथिंबीर सुद्धा घालून छान असं हे वाटून घ्यायचं आहे। आता इथे छान वाटण बनवून घेणार आहे। तर इथे बघा, फोडणीसाठी आपण 2 मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत। आता वाटणासाठी 1 इंच आलं, 5 ते 6 इथे लसणाच्या पाकळ्या, 10 ते 12 काजू भिजवून घेतलेले आहेत। भिजवले की काजू छान वाटले जातात। आणि 2 मिडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। काजू, टोमॅटो, लसूण आणि आलं हे आपण वाटण बनवून घेणार आहे। गरजेनुसार पाणी घालून हे छान असं वाटण बनवून प्युरी बनवून घेतलेले आहे। असं छान असं काजू घातले गेला छान रिच टेस्ट येते। इथे भाजी बनवणार आहे, त्यामुळे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून इथे बटर घातलेलं आहे। बटर छान असं वितळलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। जिरे छान असे फुलले की 2 इथे मी तमालपत्र घातलेले आहेत। इथे जिरे आणि तमालपत्र चांगलं परतून घेतलेलं आहे। बटर घाला, छान चव लागते। त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघा छान असा मी कांदा यामध्ये परतून घेते। बघा या पद्धतीने कांदा आपला चांगला परतलेला आहे। आता जे वाटण बनवलेलं आहे ते आपण यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, सगळं वाटण मी इथे यामध्ये घालून घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने वाटण सगळं। बघा वाटण व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। या पद्धतीने वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं या पद्धतीने। इथे बघू शकताय वाटण घालून मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे। 2 मिनिटं वाटण घालून परतून घेतलेलं आहे। जो आपला घरगुती लाल तिखट असतं ते मी इथे अर्धा चमचा घालून घेते। बघा अर्धा छोटा चमचा घरगुती लाल तिखट घालते, तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही लाल तिखट, कारण आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे त्या अंदाजाने घाला। अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा छोटा चमचा धनेपूड घातलेला आहे। हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। व्यवस्थित वाटणामध्ये हे मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स झालं की थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालायचं आणि छान असं हे शिजवून घ्यायचं। इथे बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे, मिक्स करून घेते आणि याच्यावर झाकण ठेवून हे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। बघा म्हणजे छान मसाले आणि वाटण आपलं चांगलं शिजलं जातं। इथे मी झाकण ठेवलेलं आहे, बघू शकताय, आणि इथे 2-3 मिनिटं चांगलं मी इथे शिजवून घेतलेलं आहे। छान असं याला तेल सुटलेलं आहे। बघा मिक्स करून घ्यायचं। मसाले आपले चांगले शिजलेले आहेत। बघा एकदम कमी गॅस करायचा आणि चांगलं शिजवून घेतलेलं आहे कमी गॅसवर। आता त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी कसुरी मेथी घालून घेते आणि त्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी आणि 1 चमचा मी गरम मसाला घातलेला आहे। बघा हे दोन्ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं घालून यामध्ये
इथे बघू शकताय जी आपण पालकची प्युरी केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची. इथे हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून परतून घेतलेलं आहे. जी आपण पालकची प्युरी केलेली आहे ती पण आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये. इथे बघू शकताय हे मी व्यवस्थित असं सगळं पालकची प्युरी घालून घेते आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेते. इथे बघू शकता हे व्यवस्थित सगळं घातलेलं आहे. थोडंसंच मी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये मिक्स करून घेते. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी यामध्ये घातलेलं आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. इथे व्यवस्थित सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घालून घेते बघा. हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घ्या. मीठ घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बघा मीठ घालून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि याच्यावर झाकण ठेवून आपण फक्त 2 ते 3 मिनिटं याला छान वाफ देऊन घ्यायची, छान शिजवून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला पालक थोडासा शिजवून घेतलेलाच आहे. फक्त आपण याच्यावर झाकण ठेवून याला 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहे बघा. इथे मीठ घालून सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे मी झाकण ठेवते बघा. इथे मी झाकण ठेवलेलं आहे बघा. आता याला 2-3 मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे. या पद्धतीने छान असं हे शिजलेलं आहे. इथे बघू शकताय वाफ दिल्यानंतर याचा बघा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि याची ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे. आता यामध्ये तुम्ही इथे बघा मी पनीर घेतलेलं आहे 200 ग्राम. आता 200 ग्राम मी पनीर यामध्ये घातलेलं आहे. पनीर मी बिना परतताच घातलेलं आहे आणि छान पनीर घालून मिक्स केलेलं आहे. त्यानंतर मी दुधाची 2 ते 3 चमचे साय घेऊन फेटून घातलेले आहे बघा. दुधाची साय 2-3 चमचे मी घेतलेली आहे आणि ती फेटून घातलेली आहे. हवं तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता. पनीर घातल्यानंतर 2-3 मिनटं मी याला छान असं शिजवून घेतलेलं आहे. छान वाफ देऊन घेतलेली आहे बघा. छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे. पनीर घातल्यानंतर पण मी 2-3 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. छान ग्रेव्ही तयार झालेली आहे बघा. पालक पनीर आपलं छान तयार झालेलं आहे. आता याला आपण तडका देऊन घेणार आहे. याला मी भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तडका देण्यासाठी तडका पॅन गरम करायला ठेवून द्यायचा. त्याआधी मी इथे बघा यामध्ये तूप घातलेलं आहे. आता तूप घातलेलं आहे 1 चमचा. छान असं तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं मी लसूण इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे. 2 मी सुक्या लाल मिरच्या आणि थोडेसा अर्धा छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि हा तडका गरम गरम आपल्याला इथे पालक पनीरवर घालून घ्यायचा. छान असा तडका आपण करून घेतलेला आहे. या पद्धतीने आपण पनीर बनवलं तर छान ढाबा स्टाईल एकदम मस्त पालक पनीर आपलं तयार होतं. मस्त होतं बघा. तुम्हाला बघून कळत असेल किती छान झालेलं आहे. एकदम छान अशी पालक पनीर बनवलेलं आहे घरच्या घरी. एकदम ढाबा किंवा हॉटेल स्टाईल एकदम छान झालेलं आहे आणि एकदम मस्त बघून कळत असेल सोप्या पद्धतीने एकदम छान झालेलं आहे. नक्की या पद्धतीने पालक पनीर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.